बहीण योजनेविषयी या योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे। पहिल्या हप्त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। मंगळवारी या संदर्भामध्ये तातडीची सुनावणी घेण्यात येईल। योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा दावा या याचिकेद्वारे करण्यात आलाय। जनहित याचिका आहे ही जी दाखल करण्यात आलेली आहे आणि 14 ऑगस्टला या योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय। 4700 कोटीचा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे। त्याहीसोबत लाडका भाव खाली 10,000 कोटीचा ॲडिशनल बोजा पडणार आहे, जिथे राज्य सरकार ऑलरेडी 7.80 लाख करोडचा ऑलरेडी त्यांच्यावरती लोन आहे। एवढा मोठा लोन असूनही सुद्धा नवीन योजना हे राज्य सरकार एक टॅक्स पेअर्सच्या कॉस्टवरती, आमच्या जेवरती हे पैसे जे आम्ही आत्ताच टॅक्स पेअर्स 31 जुलैला आपल्या देशाच्या विकासासाठी आम्ही टॅक्स पे करतो, नाही ते हे अशा इररॅशनल जे कॅश बेनिफिट्स आहे त्यासाठी आम्ही टॅक्स पे करत नाही, राज्याच्या विकासासाठी टॅक्स पे करतो। यासाठी आम्ही जनहित याचिका दाखल केलेली आहे।